तुमच्याकडे सुद्धा बऱ्याच वेळा दूध नासतं का, म्हणजेच खराब होतं का? नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज ना माझ्याकडे दूध होतं आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा दूध कसं खराब होतं आणि दूध खराब झाल्यानंतर काय करायचा विचार पडतो. तर अशा वेळेस आपण आज स्वीट डिश बनवणार आहोत. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे बघू शकता, हे दूध आहे ना, हे नासलेलं आहे. तर अशा वेळेस फेकून न देता ह्याच्यापासून आपण स्वीट डिश बनवणार. त्याच्यासाठी काय करायचं, इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दूध आहे आपण सर्व टाकून देऊया. आता इथे ना जेवढं ह्याच्यामध्ये पातळ म्हणजे जे वरचं पाणी असेल ते टाकून द्यायचं आहे आणि जाडसर जेवढं दूध आहे तेवढं आपल्याला हे घ्यायचं आहे. हे जेवढं नासलेलं दूध असेल ना तेवढं प्रमाणात, म्हणजे जेवढं एखाद वाटी किंवा 2 वाटी असेल तर तुम्ही इथे प्रमाणाशीर 1 वाटी इथे गूळ घ्यायचं आहे. आता हे सर्व ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेते. त्याचप्रमाणे इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले, ते घालून घेऊया. हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता, मिक्सरमध्ये हे मी सर्व फिरवून घेतले. 1-2 मिनटात मस्त असं फिरवून होतं. आता इथे ना आपण जे दूध नासलं होतं त्याचप्रमाणे इथे गूळ घातलं होतं आणि तांदळाचं पीठ घातलं होतं. ते मस्त असं आपण एकजीव करून घेतलेलं आहे, कारण गूळसुद्धा खूप छान वितळलं जातं. त्याचप्रमाणे नासलेलं दूध असतं ते सुद्धा व्यवस्थित मिक्स होतं. आता हे सर्व मिश्रण आहे एका आपल्याला पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. पातेलं म्हटलं तर जास्त पसारा न करता, आपलं म्हणजे कुठलाही जास्त पसारा करायचा नाही आहे भांड्याचा. तर जे अगोदर नासलं होतं दुधाचं पातेलं तेच हे पातेलं आहे. त्या पातेल्यामध्ये हे सर्व मी मिश्रण काढून घेते. आता हे सर्व मिश्रण आहे मी एका पातेल्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे. बघू शकता ह्याच्यामध्ये ना थोडंसं गुळाचे कणिकसुद्धा दिसतं आहे. त्याचप्रमाणे थोडंसं पीठ आहे आणि हे अजून थोडंसं पातळ आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला 1-2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. जास्तसुद्धा आपल्याला पीठ घालायचं नाही आहे. पुन्हा 1 चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्याचप्रमाणे 1 चमचा इथे आपल्याला तूप घालायचं आहे. मीठ घालू येते. कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातला ना का पदार्थ आहे ना हा चविष्ट बनतोय. हे आता आपल्याला सर्व पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ना तुम्हाला जर का थोडंसं पातळ अजून पीठ वाटलं तर थोडंसं 1-2 चमचे पुन्हा तांदळाचं पीठ घाला. मी 1 चमचा इथे घातलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ज्या पद्धतीने मी मिक्स करते त्याच पद्धतीने करा. आपल्या चॅनलवर मी खूप छान छान अशा व्हिडिओ बनवत असते आणि सर्व आपले जे रेसिपी असतात त्या सर्व घरगुती असतात, कारण सर्वांनाच घरगुती साहित्यामध्ये पदार्थ बनता यावा म्हणून त्यासाठी सगळे मी जेवढे व्हिडिओ बनवते तेवढे सर्व घरगुती मसाल्यामध्ये, त्याचप्रमाणे घरगुती साहित्यामध्ये अशा खूप छान छान स्वीट डिश आहेत, नॉनव्हेज डिश आहेत आणि वेगवेगळे सणासुदाचे पदार्थसुद्धा बनवते आणि वेज रेसिपी भरपूर आहेत. जर कोणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर त्या करून घ्या, म्हणजे तुम्हाला ना ह्या सर्व रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. जुन्या रेसिपी आहेत त्यासुद्धा बघायला मिळतील आणि जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं ना की बाजूला एक बटन येतं, ते सुद्धा दाबायला विसरू नका, कारण बेल बटन दाबलं तर जेव्हा माझं व्हिडिओ अपलोड होतो तो त्याचं नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला लगेच मिळेल. तर आता हे सर्व मिक्स केलं आहे बघू शकता आणि इतकं हे जाडसर असं आपण हे मिश्रण रेडी केलेलं आहे. आता हे मिश्रण आहे हे आपल्याला एक 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता इथे मी झाकण लावून एक 15 मिनिटानंतरच आपण भेटूया. 15 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण खोलून बघूया. आता हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता 15 मिनिटातच हे पीठ खूप छान असं हे फुललं जातं. जास्त इथे काही करावं लागत नाही, अगदी सोप्या पद्धतीने. आणि एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक साधी वेगळीसुद्धा पद्धत आहे की ज्यावेळेस दूध खराब होतं त्यावेळेस मी कसं आता हे सर्व मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, कारण जेणेकरून मस्त असं मिक्स होऊन जातं. पण तुम्ही जेव्हा दूध खराब होतं ना तेव्हा त्याच्यातच गूळ टाका, तांदळाचं पीठ टाका आणि तूप टाका आणि हाताने मस्त असं एकजीव करून घ्या आणि एक अर्धा तासासाठी बाजूला ठेवून द्या, तरीसुद्धा अशा पद्धतीने सुद्धा चालेल. आता हे सर्व मिक्स केल्यानंतर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, पॅन गरम करून घेतला. त्यानंतर इथे 1 चमचाहून आपण तूप घातलेलं आहे. आता हे तूप आहे हे सर्व पॅनला पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण सर्व मिश्रण आहे हे सर्व पॅनमध्ये टाकून घेऊया. आणि इथे बघू शकता आज मी काय बनवते तर मी इथे तांदळापासून गोड भाकरी बनवत आहे आणि ही भाकरी आहे खूप सुंदर अशी रेडी होते. नाश्त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता, लहानापासून मोठ्यापर्यंत खातील
इतकी ही भाकरी सुंदर तयार होते. आता हे सर्व मिश्रण आहे हे पॅनमध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आता इथे पॅनच्या साह्याने थोडं हे पीठ आहे हे आपण सारखं करून घ्यायचं आहे. आता इथे ना थोडंसं पातेल्यामध्ये पाणी घातलं आणि ते थोडंसं पाणी घेऊन आपण हाताच्या साह्याने ही थोडीशी भाकरीचं पीठ आहे हे थोडंसं पॅनला हे पसरवून घ्यायचं आहे. आता इथे ना ही सर्व पीठ आहे मी पसरवून घेतलं. त्यानंतर इथे झाकण ठेवून एक 5 मिनटं आपण शिजवून घेऊया. 5 मिनटं झाली आहे, झाकण ठेवून बघूया. 5 मिनटं बघू शकता इथे थोडासा असा ओलसर भाग होता तो भरपूर कमी झालेला आहे. आणि कमी झाल्यानंतरच आपण ही भाकरी आहे ही आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. पलटी करायचं म्हटलं तर हे कॉर्नरला बघू शकता इथे थोडासा असा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे थोडासा लालसर झालेला आहे. त्यानंतरच पलटी करायची आहे. तर हे आपण काय करायचं आहे थोडंसं असं कलथ्याच्या साह्याने ही थोडीशी सोडून घ्यायची आहे. एवढ्या ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने अशी सोडून घ्या. इथे बघू शकता ही कॉर्नरने सर्व ही भाकरी आहे मी सोडून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणाच्या साह्यानेच आपल्याला ही भाकरी आहे ही पलटी करून घ्यायची आहे. म्हणजे ही भाकरी आहे सर्व आपल्याला ह्या झाकणावर अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. बघू शकता आणि खूप सुंदर अशी ही भाकरी रेडी झाली आहे. पुन्हा हा आपण पॅन असाच ठेवायचा आहे आणि ह्या पॅनवर ही भाकरी आहे ही पलटी करून घ्यायची. बघू शकता ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने ही भाकरी पुन्हा पलटी करून घ्या. आणि इथे ना ज्यावेळेस आपण भाकरी पलटी केली त्यावेळेस मी शेगडी देखील बंद केली होती आणि त्यानंतर पुन्हा चालू केली. आपल्याला थोडंसं पुन्हा इथे कॉर्नरने तूप सोडायचं आहे. बघू शकता इथे इतकी सुंदर अशी भाकरी ही रेडी होते. बरेच जण दूध नासल्यानंतर फेकून देतात, तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच अशा पदार्थ हा बनवून बघा. त्यानंतर पुन्हा इथे झाकण ठेवायचं आहे आणि एक 3 ते 4 मिनिटासाठी ही भाकरी आहे पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटात आपण झाकण करूया आणि बघू शकता भाकरी आहे ही मस्त अशी झालेली आहे. आता इथे आपण पुन्हा झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि ही भाकरी आहे ही आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे. कारण काय होते इथे पॅनसुद्धा गरम असतो, त्याचप्रमाणे गॅसची शेगडीसुद्धा गरम असते आणि ह्या शेगडीवरच ही भाकरी पुन्हा शिजली जाते. त्याच्यामुळे पलटी केल्यानंतर ही भाकरी आहे ही पुन्हा आपल्याला जास्त शिजवायची गरज पडत नाही. आता इथे ना ही भाकरी आहे मी थंड करून घेतलेली आहे. आता इथे आपण कट करून घेऊया. आता जसे तुम्हाला लहान साईज मोठे साईज पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथे भाकरीचे तुकडे कट करू शकता. आता इथे बघू शकता इतकी सॉफ्ट अशी ही भाकरी रेडी झाली आहे. मी भाकरीचे तुकडे आहेत हे कट करून घेतले आहेत आणि बघू शकता इतकी सुंदर अशी ही भाकरी आहे ही रेडी झाली आहे आणि दोन्ही साईडने खूप छान अशी आपण शिजवून घेतलेली आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी ही इतकी सॉफ्ट अशी ही भाकरी रेडी होते. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला नासलेल्या दुधापासून तांदळाच्या भाकरीची रेसिपी दाखवलेली आहे. चविष्ट अशी ही केकसारखी भाकरी रेडी होते. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, हाईप करा. त्याचप्रमाणे चॅनल कोणी नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका. अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही भाकरी कशी बनवायची ती माहिती मिळेल. आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.